मला ओळखत असाल नसाल. सो फर्स्ट आय वुड लाईक टू इंट्रोड्यूस माय फर्स्ट. तर माझं नाव आहे पूनम श्रीपती मिटके. अजूनही चेंज नाही झालेलं डॉक्युमेंटरी. आणि सासरचं नाव आहे पूनम महेश मोरे. तसं पाहता माझं सासर वडगाव, कापशीच्या जे जवळ आहे, कापशी वडगाव. पण सासरे पुणे बेस्ट असल्यामुळे सध्या पुणे म्हणावं लागेल, हडपसर. तर सध्या जे मी काम करते ते एक IT कंपनी आहे, US बेस्ट. तिथं मी मॅनेजर टॅलेंट ॲक्विजिशन HR डिपार्टमेंटमध्ये काम करते. 8वी ते 10वी मी भालसागंज हायस्कूलला शिकत होते. त्यानंतर BSc फिजिक्समधून झालं माझं देवचंद कॉलेजला. MBA शिवाजी युनिव्हर्सिटीमधून झालं विथ स्पेशलायझेशन HR अँड मार्केटिंग. आणि रिझल्ट नंतर लगेचच 2-3 दिवसात मला जॉब लागला आणि गेले 11 वर्ष झालं मी जॉब करते HR डिपार्टमेंटमध्ये. सांगण्याचं तात्पर्य हेच की आज जिथं आम्ही पोहोचलोय त्याचा बेस म्हणजे जी माझी प्राथमिक शाळा होती लाल बहादूर शास्त्री आणि जी माझी माध्यमिक शाळा होती भालसागंज हायस्कूल, ती शाळा. आज माझा मुलगा 5.5 वर्षाचा आहे सर. आता मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम याच्याही पलीकडे जाऊन आम्ही CBSE बोर्ड की ICSE बोर्ड का IB बोर्ड याच्या मागे लागलेलो आहोत. तर आणि त्याची फीस जी सांगितली जाते ती जवळपास आता 1.5 लाख रुपये आता फीस UKG साठी सांगितलेली आहे. आणि ज्यावेळी आम्ही पाठीमागे जाऊन विचार करतो तर माझं MBA सुद्धा याच्यापेक्षा कमीमध्ये झालेलं. आणि हे जे बदललेले इन्व्हायरमेंट, बदललेल्या गोष्टी बघितल्या की थोडंसं चक्रवायला होतं. आम्ही जे शिकलो जसं नंगे सर मगाशी म्हणाले की आम्हाला ही शाळा पूर्णनंतर खरंच खूप बरं वाटलं की कदाचित ही जर आमच्या वेळी असती तर अजून थोडासा उत्साह वाटला असता. कारण आम्ही खूप वेगवेगळ्या वर्गांमध्ये बसायचो. सगळेजण बघा, सगळेजण बघा. कॉमेडी म्हटलं तरी चालेल, कारण येणाऱ्या त्या छोट्याशा प्रकाशामध्ये सर आम्हाला शिकवायचे आणि आम्ही त्यातून सुद्धा जे काही ज्ञान होतं ते आत्मसात केलं आणि त्याचा पुढे कुठेतरी खूप उपयोग झाला. आज शिक्षण ते सगळीकडे खूप चांगल्या पद्धतीनं भेटतंय की आम्ही हे देतोय, आमच्या शाळेमध्ये स्विमिंग पूल आहे, हे आहे, ते आहे, फॅसिलिटीज भरपूर आहे. पण नैतिकतेच्या शिक्षणाचं काय, ते कुठेतरी कमी पडलं. आज इथे गुरव सर आहेत. मला सांगायला आवडेल की गुरव सरांचं मला ते वाक्य अजूनही आठवतं. ज्यावेळी आम्ही 8वी 9वीला होतो त्यावेळी सर वरचेवर म्हणायचं की मुलींचं जीवन म्हणजे एक काचेचं भांडं असतं आणि त्याला एकदा तडा गेला ना की तो गेला. मग तुम्हाला परत ते जरी जोडलं तरी तुम्हाला ते खून दिसते. आणि जर तुम्हाला काही खरंच तुमच्या जीवनामध्ये करायचं असेल तर तुम्हाला आत्ता कुठेतरी जाऊन सांभाळावं लागेल, कारण हे वय तुमचं खूप क्रिटिकल असतं. आणि तेच कुठेतरी मनात बिंबत गेलं. आणि हे नैतिकतेचं जे शिक्षण असतं की तुम्ही कसं वागायला पाहिजे, तुम्ही कसं असायला पाहिजे, तुमचा अभ्यास कसा असायला पाहिजे, ते खरं तर आधीच होतं आणि आता कुठेतरी हे कमी कमी होत चाललंय. असं मला जेव्हा माझ्या पोराच्या वेळी मी ऍडमिशनच्या वेळी बघते ना त्यावेळी हे प्रखरतेने जाणवतं. गुरव सरांचा क्लास मला थोड्याशा आठवणींना उजाळा द्यायला खरंच आवडेल. गुरव सरांचा तास म्हणजे आमच्यासाठी एकदम भारी तास असायचा, कारण आम्ही पोट भरून हसायचो खूप. म्हणजे ते असे हलकं फुलकं इतकं शिकवत जायचे की सिलेबस कधी कम्प्लीट होतोय आणि आम्ही कधी हसून शांत बसून ते शिकतोय हे आम्हाला कधीच कळालं नाही. आणि सगळ्यात मोठा तर जोक तेव्हा व्हायचा की सगळे हसून गप्प बसायचे. मला हसायची जरा जास्तच सवय. आणि नंतर माझा ते कोंबड्यासारखा येणारा आवाज त्यावरती परत सरांचा एखादा जोक असायचा आणि मग परत एकदा 5 मिनिटं परत तो हसायचा क्लास चालू राहायचा. तर ते एक गोड आठवण आहे. आणि त्यांनी जे दिलेले काही लेसन्स आहेत ते अजूनही सर आमच्या हृदयात आहेत. आणि तुमच्या आशीर्वादाने आज आम्ही इथपर्यंत सगळेच आहोत. कदम सर, खरं तर कदम सर म्हटलं की मला थोडीशी भीती वाटायची, कारण सर तुमची छबी खूप लागायची. मी कधीच म्हणजे मला आजही आठवतं जेव्हा मी घरी यायचो म्हणजे शाळेला यायचो त्यावेळी मी प्रे करायचे आजचा दिवस चांगला जाऊन सगळ्यांचा मार बसू नये. इंग्लिश सर शिकवायचे. आणि जेव्हा मी आता कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये आहे गेले 11-12 वर्ष, आय रिअलाइज की किती महत्व आहे इंग्लिश. आज आम्हाला हातात तर मेल लिहावे लागतात. इंग्लिश शिवाय दुसरं आम्ही काही बोलू पण नाही शकत ऑर्गनायझेशन मध्ये. आणि तो सरांनी बेस निर्माण केला, कारण 7वी पर्यंत खूपच अवघड होतं इंग्लिशचं. पण सरांनी जे 3 वर्ष शिकवलं त्याचा सर आम्हाला खरंच खूप खूप उपयोग झाला. आणि पदोपदी तुमची आठवण येते जेव्हा पण अजून आम्ही फ्री ग्रामर हा ऍपचा उपयोग करतो. कारण सरांचं जे क्रियापदावरचा भर असायचा, क्रियापद पाठांतर करून घेतली जायची,
नाही झाली तर मार बसायचा. आजकाल पोरांना मारलं नाही जात, पण कधी कधी आय फील जेव्हा माझा बरोबर चूक करतो प्रेमाने सांगून ऐकतच नाही, त्यावेळी त्याला मारावंच लागतं. त्यावेळी जाऊन त्याला समजतं की नाही, ही गोष्ट चुकीची आहे, ही गोष्ट बरोबर आहे. सो कदम सर, आय एम रिअली थँकफुल की तुम्ही त्यावेळी आम्हाला इतकं स्ट्रिक्टपणे काहीतरी इंग्लिशमध्ये शिकवलं, आणि त्या इंग्लिशचं आज महत्त्व इतकं आहे मी सांगू पण नाही शकत. इतकं आय टी इंडस्ट्रीमध्ये तरी खूप महत्त्व आहे, कारण इंग्लिश शिवाय तुम्हाला दुसरं काही तिथं चालतच नाही. श्रीखंडे सर नाही आहेत. श्रीखंडे सर आम्हाला गणित आणि सायन्स शिकवायचे. एकदम मस्त असायचा त्यांचा क्लास. आणि त्यांचा मला अजून एक किस्सा त्यांचा किस्सा आवडतो. आले आले आले. खरंच कौतुक करण्यासारखेच आहे, सगळेच सर कौतुक करण्यासारखे आहेत. श्रीखंडे सर, ज्यावेळी मी 10th ला होते, सर रिअलाइज की माझे मार्क्स मॅथ्स मध्ये खूप कमी पडले, आणि मग त्यांनी शाळा सुटली. सरांनी मला साईडला घेतलं, फ्रेंड्सना जाऊ दिलं, आणि जवळपास 10 ते 15 मिनिटं मला लेक्चर दिलं होतं की कुठेतरी चुकते तुझी, कुठेतरी संगत चुकते तुझी, तुला बेंच बदलायचं असेल तर बेंच बदल, पण मला मार्क्स चांगले हवे. आणि ते खरंच खूप कुठेतरी मनाला लागलं. मी 6वी मध्ये इतका छान पेपर लिहिला होता की सरांनी तो पूर्ण वर्गासमोर दाखवला होता की दिस इज कॉल की कसा लिहायचा असतो पेपर. तर हे जे असतो जो पर्सनल टच की तुम्ही कुठेतरी चुकताय, तुम्हाला काहीतरी करायचं आहे, ते खूप गरजेचं असतं. आणि ते मला ह्या श्री महाराजांना हायस्कूल मध्ये भेटलं. नलगे सर हिंदी शिकवायचे, मस्त असायचा त्यांचाही क्लास, भारी शिकवायचे ते पण. त्यांच्याही खूप साऱ्या गोष्टी आहेत जे की जसं की त्यांनी मगाशी अध्यात्म सांगितलं, त्यावेळी आम्हाला ते अध्यात्माचे धडे द्यायचे. आणि त्यावेळी ते सांगायचे की अध्यात्म फक्त म्हातारपणी करण्यासाठी नसतं, ते तुमच्याकडे आतापासून जर असेल तर तुमच्या जीवनामध्ये मार्ग कधी चुकणार नाही. आणि 100% ऍग्री. त्यानंतर अंगद सर इथे नाही आहेत, पण मला आवडेल त्यांच्याविषयी बोलायला. अंगद सर एकदम शांत काइंड ऑफ माणूस होते, खूप भारी प्रकारे इतिहास शिकवायचे. खरं तर इतिहास खूप लोकांना आवडत नाही, पण मला असं वाटतं इतिहास त्या लोकांना आवडत नाही ज्यांना इतिहास शिकवणारे चांगले सर भेटत. इतिहास खूप चांगल्या पद्धतीने सर शिकवायचे की मला तरी कधीच इतिहासाचा कंटाळा आला नाही. मराठीमध्ये मला बोर्डामध्ये 100% टाळ्या वाजवा की. आणि इंग्रजीत टाळ्या वाजवा की. मी त्यांचाही खूप मनापासून आदर करते. श्रीकांत खुनवाले तिथनं टाळ्या वाजू की, गाडी चालवून कटाळा आहे नी. खरंच खूप छान शिकवायचे, खूप चांगले वातावरण होते. भले आम्हाला वर्ग नव्हते, ज्या फॅसिलिटी भेटतात त्या आम्हाला नव्हत्या, पण आमच्याकडे सर होते, आमच्याकडे चांगलं शिक्षण होतं, आमच्याकडे नैतिकतेचं शिक्षण होतं, आमच्याकडे जे मूलभूत असायला हवं होतं, बेस निर्माण करायला पाहिजे होतं, तो आमच्या सरांनी केला. आणि त्यामुळे आज आम्ही कुठेतरी स्टँड करू शकतो ह्या कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये. तर सर तुमचे सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार, खूप मनापासून आभार. आणि इथे बसलेल्या मुला मुलींना मला सांगायला आवडेल, जसं की नलगे सर म्हणाले की बी फोकस ऑन युअर किड्स, की तुमची जी मुलं आहेत त्यांच्या शिक्षणावर खरंच भर द्या. आजकाल खूप म्हणजे काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे हे धडे कमी मिळतात. तर आपण जे आपल्या शिक्षकांकडून शिकलेलो आहोत ते आपण आपल्या मुलांना दिलं तर खूप बरं होईल, आणि त्याचं खूप इफेक्ट पडेल आपल्या पोरांच्यावरती, असं मला वाटतं. आय थिंक आय एम डन विथ. खरंच खूप धन्यवाद. आणि सगळ्यात धन्यवाद जे मला पहिल्यांदा बोलायला पाहिजे होतं ते मी सगळ्यात शेवटी बोलते. इथे बसलेले संस्थापक आहेत सर, मनापासून धन्यवाद. जर तुम्ही नसता, तुम्ही ही जर शाळा नसती काढली तर कदाचित अर्जुनी बुद्रुक आणि पांगीरमधून जितक्या या मुली शिकल्या कदाचित त्यातल्या 30% ही पुढे येऊ शिकल्या नसत्या. त्या फक्त 7वी पर्यंत शिकून त्यांचं शिक्षण बंद झालं होतं. बिकॉज ऑफ यू ओनली ते आज थोडी 10वी पर्यंत शिकला. तर खरंच खूप मनापासून आभार आणि सगळ्यांचे खूप 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 धन्यवाद. आय एम सो हॅपी. मला खूप भारी वाटते की परत सगळं तेच दिवस जगून. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू.